आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। मसाजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी एसआयटी कडून करावा। आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। बीडमध्ये संभाजीराजेंनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। इथल्या आमदाराला मंत्री करू नका, अजित पवारांना विनंती। धनंजय मुंडे यांचं नाव न घेता संभाजीराजेंची मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडमधील मसाजोग गाव 6व्या दिवशीही कडकडीत बंद। फरार असलेले 4 आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक। केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई। काही दिवसांपूर्वी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर। पोलीस अधीक्षक संजय जाधवांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची पवनचक्कीच्या वादातून हत्या। अमरावतीत 3 दिवसांपासून एनआयची टीम तळ ठोकून। छायानगरीमधील 23 वर्षीय तरुणाची आज पुन्हा चौकशी होणार। तरुणाचा पाकिस्तानातील घटनांशी संबंध असल्याचा संशय। भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल। अचानक तब्येत बिघडल्यानं अडवाणी रुग्णालयात दाखल। गेल्या 4 ते 5 महिन्यात अडवाणी चौथ्यांदा रुग्णालयात दाखल। दिल्लीतील शंभू बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या।